आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सी राधाकृष्णन यांनी घेतली शपथ. राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीचं आरक्षण जाहीर. अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून शासन आदेश जारी. यूपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला 10 लाखांपर्यंतचे व्यवहार करता येणार. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी उपांत्य फेरीत दाखल. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सी राधाकृष्णन यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, जगदीप धनखड, हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू हे माजी उपराष्ट्रपती, तसंच अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा, पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला. राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली. त्यानुसार परभणी आणि वर्धा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित राहील, तर चंद्रपूर, बीड इथं अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित राहील. अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पालघर आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आरक्षित झालं असून अकोला, वाशिम आणि अहिल्यानगर इथं अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी अध्यक्षपद राखीव असणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोलापूर, हिंगोली आणि भंडारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राखीव राहणार आहे. नांदेड, जालना, सातारा, धुळे आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेत नागरिकांच्या मागास प्रवर्गातल्या महिला उमेदवारांसाठी अध्यक्षपद राखीव ठेवलं आहे. ठाणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित झालं आहे. यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे. यंदा जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 73,54,00,000ची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या संदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर जिल्ह्यातल्या 84,000हून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे. या 5 जिल्ह्यातल्या 73,000हून अधिक हेक्टर क्षेत्राचं या कालावधीत नुकसान झालं आहे. जून महिन्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधल्या 1,875 शेतकऱ्यांचंही नुकसान झालं होतं. त्यांना 37,40,000 रुपयांची मदत सरकारनं जाहीर केली आहे. या 3 जिल्ह्यातल्या 177 हेक्टरहून अधिक शेतीचं या कालावधीत नुकसान झालं होतं. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातल्या नव्या सुधारणा अंतर्गत सरकारनं सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करातून सूट देऊन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. नवीन कर रचनेनुसार काही आवश्यक वस्तूंवर जीएसटी भरावा लागणार नाहीये. यात अतिउच्च तापमानाचं दूध, प्रीपॅकेज अन्नपदार्थ, ब्रँडिंग न केलेलं तांदूळ, गहू आणि डाळी तसंच सर्व प्रकारचे ब्रेड यांचा समावेश आहे. वैयक्तिक आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यालाही जीएसटीमधून सूट दिली आहे. वाहन क्षेत्रातल्या जीएसटी सुधारणांमुळे त्यातल्या टायर, बॅटरी, काच, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध सहाय्यक उद्योगांना फायदा होणार आहे. या नव्या सुधारणांनुसार 350 सीसी पर्यंतच्या बाईक्स, बसेस, 4 चाकी गाड्या, 1800 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेचे ट्रॅक्टर आणि विविध सुट्ट्या भागांच्या किमतीत घट होणार आहे. पर्यायानं वाहन विक्री वाढून त्यामुळे पुरवठा साखळीतल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल. ऑटोमोबाईल क्षेत्रामुळे उत्पादन, विक्री, वित्तपुरवठा आणि देखभालीसारख्या विविध घटकांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होते. जीएसटी सुधारणांमुळे मागणी वाढणार असून चालक, मेकॅनिक आणि वाहनाशी संबंधित इतर सेवा देणाऱ्या क्षेत्रांमध्येही रोजगार निर्मिती होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरच्या हरकती आणि सूचनांवरची सुनावणी आज पूर्ण झाली. 3 दिवसांच्या सुनावणी कार्यक्रमात एकूण 494 हरकती आणि सूचनांवर सुनावणी झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या
एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPCIनं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या UPI व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. येत्या 15 तारखेपासून हा बदल लागू होणार आहे. मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळं ग्राहकांना व्यवहार विभाजित करून किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यासारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत होत्या. अशा क्षेत्रांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे. मात्र व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा 1 लाख रुपये प्रतिदिवस अशी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. इतर क्षेत्रातही UPI व्यवहारांची मर्यादा वाढवण्यात आली आहे. भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक मर्यादा प्रतिव्यवहार 2 लाखांवरून 5 लाख रुपये, तर मार्केट प्लेसवरील शासकीय व्यवहार मर्यादा 1 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे UPIच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड बिल भरणा आता प्रतिदिवस 5 लाख रुपयांपर्यंत करता येणार असून सोने चांदी दागिने खरेदी आता 1 लाख रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत करता येणार आहे. हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी आज मलेशियाच्या जुनेदी अरिफ आणि रॉय किंग याप या जोडीवर 21-14, 20-22, 21-16 अशी मात केली. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना चीनी तैपेईच्या बी लीन आणि CK तेन या जोडीशी होणार आहे. फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला असून तिचा सामना थेट 8व्या फेरीत भारताचाच ग्रँडमास्टर D गुकेश बरोबर होणार आहे. दुर्मिळ हस्तलिखितांचं जतन आणि संगणकीकरण करण्यासाठी तसंच ती सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हावीत याकरता विकसित केलेल्या ज्ञानभारतम पोर्टलचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. शेतीच्या यांत्रिकीकरणात शेतकऱ्यांनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणं अत्यंत गरजेचं आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही शेती आणि शेतकरी या दोघांनाही स्वयंपूर्ण करू शकते, असं ते यावेळी म्हणाले. येत्या 21 ते 24 तारखेदरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित केलेल्या ॲग्रोव्हिजन 2025 या कृषी प्रदर्शनाची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. मराठा समाजासाठी शासनानं स्वतंत्र 10% आरक्षण आधीच दिलेलं आहे. तसंच EWSच्या 10% आरक्षणात 80% वाटा मराठा समाजालाच मिळतो. त्याशिवाय खुल्या प्रवर्गातल्या 50%तला मोठा वाटा मराठा समाजाला मिळत असताना हे सर्व आरक्षण त्यांना नको आहे का? आधीच मिळणारं हे सर्व आरक्षण रद्द करायचं आहे का? किंवा केवळ OBCमध्येच आरक्षण हवं आहे? त्याचं उत्तर मराठा समाजानं द्यावं, असं OBC नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलत होते. OBC आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या भावनेतून लातूर जिल्ह्यात रेणापूर तालुक्यातल्या वांगदरी गावच्या एका तरुणानं आत्महत्या केली आहे. भरत महादेव कराड असं या तरुणाचं नाव होतं. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. नाशिकमधल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासह विविध प्रश्नांवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी संयुक्तरित्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय राऊत, खासदार राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं. दरड कोसळल्यामुळे गेले 9 दिवस वाहतुकीसाठी बंद असलेला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा करूळ घाट आज मध्यरात्रीपासून सुरू करण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. येत्या 2 दिवसात विदर्भात बहुतांश ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क 5% 3% करण्याचा निर्णय सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं घेतला आहे. सेबीचे अध्यक्ष तुहिनकांत पांडे यांनी आज मुंबई वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या आघाडीच्या 30 शहरांच्या शिवाय इतर ठिकाणी राहणाऱ्या नव्या गुंतवणूकदारांकडून तसंच महिला गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक मिळवणाऱ्या वितरकांना अधिक कमिशन द्यायलाही सेबीनं मान्यता दिली आहे.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी घेतली शपथ. राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठीचं आरक्षण जाहीर. अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून शासन आदेश जारी. UPIच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला 10 लाखांपर्यंतचे व्यवहार करता येणार. आणि हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.